राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे आंबा काजू बागायतदार, देवगड व्यापारी संघ आणि अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाला माजी खासदार राजू शेट्टी, विनायक राऊत, माजी मंत्री महादेव जानकर, वैभव नाईक, सुशांत नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मात्र पोलिसांनी जलसमाधी आंदोलनास परवानगी नाकारत मज्जाव केल्याने नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. प्रत्येक आंदोलन जेव्हा होतं, अणुऊर्जा प्रकल्प असू दे, पौष्टिक प्रकल्प असू दे, आणि सिंधुदुर्गातला खरं तर हा जेनेटिक आहे, हा पर्यावरणवादी आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यावरण विरोधी प्रकल्प असेल त्याला सिंधुदुर्गातील जनता प्रकल्पाने विरोध करते. आज या ठिकाणी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोक आहेत, परंतु उद्या सत्ताधारी नेते, पालकमंत्री उद्या आरोप काय करणार तर ज्या प्रकल्पाला राज्यातील बाहेरून लोक आले होते. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना प्रथम विनंती आहे की आपण जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल तर सर्वांनी हात वरती करा. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यांनी हात वरती करा. म्हणजे ही सगळी माणसं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आहेत. आमच्या मालवणमधील सुद्धा आपला आजचा सुद्धा आमचे लोक आलेले आहेत. आणि त्यामुळे ही सगळी मंडळी गुजरात, डोळे, प्रवासी अशा पद्धतीने सगळी जनता त्या देवगड आणि मालवण तालुक्यातील आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. आणि खरोखरच सर्व शेतकरी या लोकांचा विरोध आहे. तर पालकमंत्री साहेब, तुम्ही गेल्या वर्ष 2 वर्षाच्या सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकल्या असतील. त्या निवडणुकीत तुम्ही कशा जिंकल्या हे तुम्हाला माहीत असेल. लोकांच्या त्या निवडणुकीत मताच्याद्वारे तुम्ही जिंकल्या असतील, तुम्ही लोक बसवले असतील. परंतु लोकांचा विश्वास तुम्ही मात्र सातत्याने गमवत चाललेला आहात. आता बागायतदारांचं पहिलं आंदोलन होतं, जे आता फेब्रुवारीमध्ये आंदोलन झालं. सन्माननीय राजू शेट्टी आणि लोके तुम्हाला सन्मानपूर्ण व्यासपीठावर बोलवलं आणि तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की हेक्टरी 3 लाखापेक्षा जास्त मदत आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं जाहीर करू. ती मदत तुम्ही कालच्या अधिवेशनापर्यंत जाहीर करू शकले नाही. तर ती तुटपुंजी मदत आहे. ती मदत तुम्ही जाहीर केलं आणि तुमच्या भावानी त्या ठिकाणी बोर्ड लावले की ही मदत आम्ही जाहीर केली म्हणून. खरं तर त्या मदतीला आम्ही आता व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी त्या मदतीला जाहीर करत होतं की 200 रुपये आम्हाला मदत नको म्हणून. परंतु ती मदत सुद्धा तुम्ही जाहीर करणारा ही परिस्थिती आहे. त्यानंतर धाकोड्यामध्ये आमचे संजय गावडे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, तुमचे जरी जिल्हा परिषद सदस्य नसले तरी आमचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ते उद्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हा ठराव घेतील की या ठिकाणी अस्थि प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प होऊ द्यायचा नाही म्हणून. आणि धाकोड्यामध्ये सुद्धा आजगावमध्ये सुद्धा असेच लोक जमले, हजारो लोक. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पालकमंत्री आले आणि त्यांना सांगितलं की माझा शब्द आहे की या ठिकाणी हा प्रकल्प होऊ देणार नाही म्हणून. काल या ठिकाणी आले की माझा शब्द आहे की मी या ठिकाणी होऊ देणार आहे. तुमचे एकदा शब्द कागदावर लिहून आणा आणि ते आम्हाला द्या, म्हणजे आम्हाला कळेल तुमचा शब्द तुम्ही काय या ठिकाणी देताय. आणि त्यामुळे खरं तर गेले 10 वर्ष आम्ही आमदार होतो, खासदार होते. आम्ही असे प्रकल्प अनेकदा सरकार आणण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यावेळी आम्ही हे प्रकल्प हाणून पाडत होते. परंतु दुर्दैवाने आज 3 राणे या जिल्ह्याच्या सत्तेवर आहेत. आणि त्यामुळे लोक देशातल्या असून दे, राज्यातल्या असून दे, उद्योगपतींना वाटतंय की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हात ठेवला तिथे राणे आहेत, त्यामुळे हा प्रकल्प होणार असून त्यांचा समज झालेला आहे. तो समज आपल्याला सगळ्यांना आज या ठिकाणी भरून काढायचा आहे. तो प्रकल्प दोन आपल्याला सर्वांना दाखवायचा आहे. आज जास्त आपला घेत नाही, परंतु हे आंदोलन, ही लढाई आता आपली सुरू झालेली आहे. ही लढाई कधी संपेल हे सांगता येणार नाही. या लढाईमध्ये आपल्याला किती त्रास होईल हे सांगता येणार नाही. या लढाईमध्ये आपल्याला काय आपलं गमवायला हे सांगता येणार नाही. परंतु ही लढाई सुरू झालेली आहे. या लढाईत आम्ही सर्व सिंधुदुर्गवासीय, आमची संपूर्ण सिंधुदुर्गाची ताकद तुमच्या पाठीशी आहे. आणि परंतु ही लढाई तुम्हालाच लढावी लागेल, तुम्हालाच या ठिकाणी पुढे यावं लागेल. आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व या ठिकाणी लोकप्रतिनिधी मान्य असू दे किंवा आम्ही संघटनेचे कार्यकर्ते असू दे, या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. खरं तर या तरुण मुलांचे लोकेचं असू देत, आपले गणेश गावकर असू देत, त्यांचं आपल्या टेबल असू दे, त्यांचं मनापासून आश्वासन केलं पाहिजे होतं. कारण पहिल्यांदा त्याला पण वाटतं की आपण सत्ताधारी लोक आपल्या काही आश्वासन देते म्हणून ते हळूहळू चालू होते, हळूहळू त्यांच्या मनात बोलत होते, टप्प्यावर बोलत होते. परंतु त्याला सुद्धा कळलं की 6 महिन्यात
काम आज बोलायला लागले, त्यांची हिंमत झाली, हे खरं तर आम्ही सर्वांची ताकद आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. आज खरं तर हा लढा सुरू केलेला आहे. हा जरी छोटा लढा असेल तर निश्चितपणे या लढ्याची ताकद, या लढ्याचा अंगार, या लढ्याची आग ही संपूर्ण सिंधुदुर्गात होईल. आणि आज खरं तर या लोकांकडे आज सगळे लोक सिंधुदुर्ग बघतायत. आजच्या या गावाकडे अनेक लोकांचं लक्ष आहे, सामान्य लोकांचं लक्ष आहे की देवगड गुडघ्यामध्ये ही माणसं किती पद्धतीने विरोध करतायत, कोणाने ते विरोध थांबतायत काय. आज खरं तर आज पोलिसांची एवढी ताकद लावली आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या सगळ्यांवर प्रत्येक आंदोलन केलं. नीटचा पेपर पडला, आमच्या गाडीचा मोर्चा काढला, त्याची एक मुख्यमंत्र्यांचा फोटो काढला आणि या सगळ्या ठिकाणी केस करणार. आज पोलिसांना सुद्धा माझं आव्हान आहे, तुम्ही किती लोकांवर केस करणार, कितीदा केस करणार. तुमची पण वेळ होती आणि आमची पण वेळ होती. किती केस करा, आम्ही तुमच्या या केसला दिला नाही, तुमच्या जातीला दिला नाही. आज पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपली लढाईचा सुरुवात आज तुम्ही मोठ्या संख्येने दाखवतात. कोणी तुम्हाला गाडी पाठवली नाही, कोणी तुम्हाला वडा दिला नाही, कोणी तुम्हाला पाणी दिले नाही, पण तुम्ही आपला लढा आहे त्यासाठी सगळेजण आलात. त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. आणि हा लढा आपल्याला आजपासून या ठिकाणी चालू करायचा आहे, एवढं काम सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.